पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं मस्त चटपटीत हे असं रसरशीत चटाकेदार कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभर टिकणारं हे कैरीचं लोणचं आज आपण बनवणार आहोत. बऱ्याच वेळेस लोणचं बनवल्यानंतर ते अगदी लवकर खराब होतं, त्याला बुरशी येते किंवा वास येतो आणि मग आपलं लोणचं लवकर खराब होतं आणि सर्व मेहनत वाया जाते. अशा वेळेस कोणती काळजी घ्यायची आहे लोणचं बनवताना? हा असा इतका छान असा खार सुटत नाही किंवा रसरशीत लोणचं तयार होत नाही. लोणचं बरंचसंच कोरडं तयार होतं. याकरिता कैरी कशी निवडायची किंवा घरगुती मसाला कसा तयार करायचा हे संपूर्ण मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 1 किलो कैरीचं हे लोणचं तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 किलो कैरी स्वच्छ पाण्याने धुवून चीक लागलेला असेल तर तो काढून टाकायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर 4 ते 5 तासासाठी किंवा रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला कैरी सुती कपड्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे, पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तिला कट करून आणायचे आहेत. जर तुमच्याकडे घरी अडकित्ता असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा या कैरीच्या फोडी तयार करून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये या फोडी कट करून घ्यायच्या आहे. आता लोणच्यासाठी कैरी कशी निवडायची? बाजारात भरपूर प्रमाणात लोणच्यासाठीच्या कैऱ्या विकायला येतात. कैरी बघताना ती अजिबात नरम वगैरे पडलेली नसावी किंवा पिकलेली नसावी. कैरी निवडताना अगदी छान कडक आणि दळदार अशी आपल्याला कैरी इथे निवडून घ्यायची आहे. कैरीच्या फोडी करून आणल्यानंतर त्या पुन्हा एकदा सुती कपड्याने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या. त्याच्या आतील कुई वगैरे अडकल्या असतील त्या सर्व काढून टाकायच्या आहेत. या भांड्यामध्ये आपण कैरी काढून घेणार आहोत. ते भांडं सुद्धा स्वच्छ आणि कोरडं असायला हवं, अजिबात ओलसर वगैरे राहायला नको. इथे आपण 1 किलो कैरी घेतलेली आहे. त्यासाठी इथे मी 1.5 चमचे मीठ घेतलेलं आहे. हे मीठ आपल्याला या फोडींना लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे, तीही आपण यामध्ये घालून घेऊया. हळद आणि मीठ संपूर्ण फोडींना अगदी व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत. एक तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने थोडंसं घमेलं फिरवून घेतलं की सर्व साईडने आपल्याला अगदी व्यवस्थित असं हळद आणि मीठ लागलं जातं. किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा या पद्धतीने मिक्स करून व्यवस्थित अशी हळद मीठ लावून घेऊ शकता. हळद आणि मीठ लावलेली कैरीचे काप एका मोठ्या भांड्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. म्हणजे कैरीला हळद आणि मीठ छान असं व्यवस्थित लागलं जातं. त्यावर झाकण ठेवायचं आणि 6 तासासाठी हे आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. 6 तासानंतर बघाल तर कैरीला हळद आणि मीठ छान असं व्यवस्थित लागलं गेलं आहे. मीठ आणि हळद लावल्यामुळे कैरी हलकीशी नरम होते. मीठ आणि हळद कैरीच्या आतपर्यंत छान असं मुरलं जातं. म्हणूनच लोणचं बनवताना ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे. आता आपण सगळे काप एका चाळणीमध्ये काढून घेऊया. त्यातील जे एक्स्ट्राचं हळद मिठाचं पाणी आहे ते निघून जाईल. 5 मिनिटासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर हळद आणि मिठाचे पाणी निथळल्यानंतर हे काप एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या सुती कपड्यावर हे काप आपल्याला 1 ते 2 तासासाठी सुकवून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा हे काप तुम्ही सुकवून घेऊ शकता. मी हे काप 3 तासासाठी फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले आहेत. कैरी परफेक्ट छान अशी सुकली आहे. आता आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीलाच मोहरीची डाळ भाजून घेऊया, म्हणजे त्यामधील हलकासा ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल. पण खूप रंग बदलेपर्यंत भाजायची नाही, फक्त 1 ते 2 मिनटं भाजून काढून घ्यायची आहे. आता आपण मसाला तयार करणार आहोत. मसाल्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता सगळ्यात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे मसाले हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवूनच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. 1 किलो कैरीच्या लोणच्यासाठी मसाला बनवतोय. त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून सौंफ, 2 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मेथी दाणे, 18 ते 20 काळी मिरी, 10 ते 12 लवंग हे सर्व मसाले लो टू मीडियम फ्लेमवरती हलकेसे गरम करायचे. खूप जास्त लाल होईपर्यंत मसाले भाजायचे नाहीत. कोणताच मसाला जास्त भाजायचा नाही. आपल्याला हलकासा गरम होईपर्यंतच याला भाजून घ्यायचा आहे. नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि सर्व मसाले थंड करायला ठेवून द्यायचे. इथे मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत. मसाले पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याची मिक्सरमधून जाडसर भरड तयार करून घ्यायची.
खूप जास्त अगदी पावडरसारखा मसाला करायचा नाही, जाडसर ठेवायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. विकतचा मसाला न आणता घरच्या घरी मसाला बनवून आपण हे लोणचं पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. इथे फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवूया. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम तेल छान असं कडकडीत गरम करून गॅस बंद करायचा. तेलाचं टेम्परेचर हाय असल्यामुळे थोडा वेळ थांबायचं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा हिंग घालायचा आणि आपल्याला हे तेल थंड करायला ठेवून द्यायचं. आता आपण ज्या सुकवून घेतलेल्या लोणच्याच्या हळद मीठ लावून सुकवून घेतलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या या भांड्यामध्ये घालून घेऊया. लोणचं बनवताना तुम्ही ज्या भांड्यामध्ये लोणचं बनवणार आहात ते भांडं अगदी स्वच्छ असावं आणि ते अजिबात ओलं नसावं. आता यामध्ये मसाल्याची जाडसर भरड करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया. त्याचसोबत यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ घालून घ्यायची. 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया. त्यानंतर रोजच्या जेवणातील जे लाल तिखट असतं ते इथे मी 1.5 चमचे घालून घेतलेलं आहे. त्यासोबत इथे 2 चमचे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं सगळ्या फोडींमध्ये मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. जर कैरी अजिबात सुकवून घेतलेली नाही तर त्यामुळे पाण्याचा अंश राहतो आणि त्यामुळे लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही स्टेप करणं फारच गरजेचं आहे. तेल छान थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये घालायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मसाल्यामध्ये सर्व फोडी मिक्स करून घ्यायच्या. आपण घेतलेलं तेलाचं प्रमाण अचूक आहे. या फोडींमध्ये अजिबात पाणी मुरलेलं नाही. त्यामुळे लोणचं आपलं अगदी वर्षभर बुरशी न येता छान असं टिकून राहतं. तेल गरम असताना किंवा कोमट असताना आपल्याला अजिबात वापरायचे नाही. तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच या कैरीच्या फोडींवर तेल घालून घ्यायचं आहे. कैरीच्या फोडींमध्ये हळद मीठ छान मुरले गेले आहे. व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे. बघा आता किती छान असं रसरशीत लोणचं दिसत आहे. आता हे लोणचं आपल्याला मुरण्यासाठी 1 दिवस ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे झाकण ठेवून मी 1 दिवस भांड्यामध्ये हे लोणचं असंच ठेवणार आहे. आपण 1 दिवसासाठी या लोणच्याच्या फोडी मुरण्यासाठी ठेवल्या होत्या आणि त्या छान अशा मुरल्या गेल्या आहेत. तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे त्यामुळे आपल्याला जास्तीचं तेल घालण्याची गरज लागणार नाही. पहा किती छान असं रसरशीत लोणचं तयार झालं आहे. कारण आपण फोडी या फॅनच्या हवेला सुकवून घेतल्यामुळे जेवढं मॉइश्चर आवश्यक आहे तेवढं मॉइश्चर यामध्ये शिल्लक राहिलेलं होतं. आपल्या फोडी कुठेही कोरड्या पडलेल्या नव्हत्या. बघा किती छान रसरशीत भरपूर खार सुटलेलं हे लोणचं तयार झालेलं आहे. आता आपल्याला अशी एखादी काचेची बरणी घ्यायची आहे. ही बरणी मी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. बरणीमध्ये लोणचं भरताना छान असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहत नाही. आता हे आपलं वर्षभरासाठी टिकणारं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लोणचं असं बनवून पहा. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.